तुम्ही जर व्हिज्युअल्स बघितलेत तर ते मागच्या वर्षीचे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला गाण्याच्या शब्दाप्रमाणे, ठेक्याप्रमाणे, त्या रिदमप्रमाणे आम्हाला व्हिज्युअल मॅच करायला लागेल. अभिनयाच्या माध्यमातून सिनेमा, नाटक, मालिका हे चालूच राहील, परंतु मला जे वाटतं ते करण्यासाठी यूट्यूबसारखं माध्यम नाही आहे. कुमाईचा माझ्या बायकोचा, कल्पनाचा खूप मोठा वाटा आहे. माझ्याच भागातली आहे, बीड जिल्ह्यातली, आणि ती ज्या पद्धतीनं माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, माझं घर, कुटुंब, माझी आई, माझी 2 मुलं, सगळ्यांना सांभाळणं, आणि तू जा मी हे सांभाळते असं म्हणणारी असल्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. वारीला सुरुवात होणारच आहे, वारीची सुरुवात झालीच आहे. थोड्या दिवसामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने आळंदी, पंढरी या सगळ्या वारी बघणारच आहोत. पण या सगळ्या वर्दळीमध्ये आणि या सगळ्या खूप सुंदर अशा मनोरंजक अवस्थेमध्ये आपल्याला एक नवं कोरं गाणं आपल्या भेटीला आलं आहे, जगात भारी पंढरीची वारी. आणि या गाण्याचं मित्र बोलेन की ह्या गाण्यापासून निर्माता क्षेत्रामध्ये ज्या एका अभिनेत्याने पदार्पण केलं आहे तो अभिनेता माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत संदीप दादा आहे. सगळ्यात आधी संदीप दादाची आणि माझी ही दुसरी भेट आहे, आणि आय एम फॉर्च्युनेट की इंद्रायणीनंतर हा त्याचा दुसरा इंटरव्ह्यू माझ्यासोबत घेतो ज्याच्यामध्ये वारी हा शब्द समाविष्ट आहे. आता काय सांगशील, जगात भारी पंढरीची वारी म्हणजे आम्ही तर गाणं बघितलं आहे, गाण्यामध्ये तू ज्या पद्धतीने धमाल करतोयस, खरंच खूप चांगल्या पद्धतीने तू ते गाणं संपूर्ण एन्जॉय करतोयस. किती भारी वाटतं की बाबा जेव्हा आपण हे गाणं बनवत असतो, किंबहुना आपण विचारसुद्धा केलेला नसतो की हे गाणं बनेल का, आणि बनून जेव्हा प्रेक्षकांसमोर येतं तेव्हा काय सांगशील? नक्कीच मी गाणं ह्या वर्षी बनवलं. तुम्ही जर व्हिज्युअल्स बघितलेत तर ते मागच्या वर्षीचे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला गाण्याच्या शब्दाप्रमाणे, ठेक्याप्रमाणे, त्या रिदमप्रमाणे आम्हाला व्हिज्युअल मॅच करायला लागले. त्याच्यामुळे 14 एपिसोड्समधले जे व्हिज्युअल्स आहेत ते आम्ही त्याला मॅच केले. नॉर्मली सिनेमामध्ये काय होतं, आधी गाणं लिहिलं जातं, आधी गाणं होतं आणि मग शूटिंग होतं. इथे उलटं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते व्हिज्युअल मॅच करणं थोडंसं कठीण होतं, पण सगळ्या टीमनी तो एफर्ट घेतल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि मी दरवर्षी वारी करतो. आता वारी हा माझा म्हणजे नेहमीचंच, आता दरवर्षी जायचं, वारी करायची. आणि मला माहिती नाही की ते कदाचित पांडुरंग करून घेत असेल, पण महाराष्ट्राची ही परंपरा आहे. ती एका ठिकाणी मला ती त्याचं एका ठिकाणी केंद्रित करायची आहे. ते सगळ्या लोकांपर्यंत पोचावं, नवीन पिढीपर्यंत पोचावं, हा माझा हट्ट आहे. अभिनयाच्या माध्यमातून सिनेमा, नाटक, मालिका हे चालूच राहील, परंतु मला जे वाटतं ते करण्यासाठी यूट्यूबसारखं माध्यम नाही आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही, तर त्यासाठी मला असं वाटतं की यूट्यूबचे आभार मानायचे की असं काहीतरी तुम्ही प्लॅटफॉर्म दिलं की आम्हाला आमची क्रिएटिव्हिटी तिथे दाखवायला करता येते. बरं, मग असं बोलायला काहीच हरकत नाही का की जो व्यक्ती एकदा पहिल्या वर्षी जो वारी जातो त्याला नंतर ते वेडच लागतं वारीला कंटिन्यू जायचं, कारण का गेले 4 वर्ष तू वारी करतोयस. वारीमध्ये 4 वर्ष वारी करत असताना काही फरक जाणवत होता का, किंवा पहिल्या वर्षाची वारी त्याच्यानंतर मी 4थ्या वर्षाची वारी जेव्हा करतो काही फरक वाटतो का, किंवा तोच वेडेपणा वारकऱ्यांचा, तेच प्रेम पांडुरंगावर तसंच आहे? काय सांगितलं? तेच आहे प्रेम, उलट ते वाढत चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की तरुणाईसुद्धा त्याच्याकडे आकर्षित होत चाललेली आहे. आणि माझा उद्देश तोच आहे. गाणं मी करण्यामागचा हेतू हा आहे की गाण्यावर शॉर्ट्स, रील तरुण मुलांनी केले पाहिजे. त्यांनी लांब नाम लावला, टोपी घातली, गळ्यामध्ये टाळ हे केला, त्याच्यावर नृत्य केलं, तर काय ना त्याचा फरक पडतो. गाणं तुम्ही काय ऐकता त्याचाही फरक पडतो. तर मला असं वाटतं की हेच नाही, अनेक गाणी जी विठ्ठलावरती आहेत, माऊलींवरती आहेत, ती गाणी तुम्ही ऐकावी. भजन आहे, कीर्तन आहे, गवळण आहे, भारूड आहे, ते सगळ्यांनी आपल्या नवीन पिढीने ऐकावं, कारण ही महाराष्ट्राची ओळख आहे आपल्या. अगदीच. बरं, तर ह्या आधी जेव्हा मी दादाचा इंटरव्ह्यू घेतलेला तेव्हा दादांनी वारीला जाण्याचा एक सुंदरसा अनुभव तो आम्हाला सांगितलाच होता. जोच अनुभव तो आजसुद्धा सांगितला आणि खरंच तो अंगावर काटा आणण्यासारखा होता. मला विठ्ठलाचा आणि तुझा आता खरंच खूप गोड आहे असं बोलायला काहीच हरकत नाही, पण तुझ्यासाठी रखुमाईसुद्धा किती महत्त्वाची आणि तिचा किती हातभार आहे. संदीप पाठक त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, त्याच्या वारी ह्याच्यामध्ये रखुमाईचा माझ्या बायकोचा, कल्पनाचा खूप मोठा वाटा आहे. माझ्याच भागातली आहे, बीड जिल्ह्यातली, आणि ती ज्या पद्धतीनं माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, माझं घर, कुटुंब, माझी आई, माझी 2 मुलं, सगळ्यांना सांभाळणं, आणि तू जा मी हे सांभाळते असं म्हणणारी असल्यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते. जशी विठ्ठलाच्या मागे सुद्धा ठामपणे उभी आहे, तशी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा ती आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी तिचाही एक प्रेम आणि हे सगळं आज वर्क होत आहे. बरं, तर गेली 4 वर्ष तू जेव्हा वारी जातो, फक्त तू वारी एन्जॉय नाही करत, तर तिकडचे जेवढे वारकरी आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. या वर्षी असं नवीन काही आहे का, किंवा ह्या वर्षी गेल्यावर मला ही एक गोष्ट त्यांच्यासाठी करायचीच आहे आणि संदीप पाठक ही करणारच आहे? फक्त संदीप पाठक नाही तर त्याची संपूर्ण टीम मिळून ही गोष्ट करणारच आहे. काय सांगशील? वारकऱ्यांना एक आपल्यातर्फे एक प्रसाद म्हणून पिठलं भाकरी, झुणका भाकरी, त्याचे एक
अरेंजमेंट करून ती वारकऱ्यांना द्यायची आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. एक शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल. जगात भारी पंढरीची वारी अर्ध्या तासाआधी यूट्यूबवर लॉन्च झालेला आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने मी आता बसल्या बसल्या बघितलेत. व्ह्यूअर्ससुद्धा खूप चांगले वाटतात, लाईकसुद्धा वाढतात आहेत. हे गाणं बनवत असताना ज्या 3 व्यक्तींची मदत तुला घ्यावीशी वाटली, ते 3 व्यक्तीच का आणि त्यांच्यासारखी जादू किंबहुना ते या गाण्यातला किती महत्त्वाचे होते, काय सांगशील? नाही, मग काहीतरी गाव पाहिजे माणसामध्ये, रूटेड पाहिजे. जसं गुरुच्या लिखाणामध्ये गाव आहे, ग्रामीण भाषेवर किंवा ग्रामीण ह्याच्यावर पकड आहे, कोकणातला आहे. विजय गवंडेचंही तसंच आहे. त्याची जी गाणी, देवा काळजी असेल, केवड्याचं पान तू किंवा उमगाया बापर, तर ते सगळं असं ऐकताना वाटतं गाव दिसतं समोर, व्हिज्युअल येते त्याचं ऐकताना. गुरुचं वाचताना व्हिज्युअल येतात. मनीषची निवड ह्यासाठी केली की भेटला विठ्ठला मला इतकं आवडलं होतं त्याचा आवाजसुद्धा खूप गाव, म्हणजे असं आवाज ऐकून वाटतं की हा सुद्धा वारकऱ्यांमधला एक आवाज म्हणून निवड झाली त्यांची. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतो कारण का बाकीचे पत्रकार मित्रसुद्धा थांबलेले आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद एक गोड गाणं घेऊन आल्यासाठी. आणि खरंच हे गाणं पूर्णपणे दमदार पद्धतीने वाजले एवढं तरी नक्कीच आहे. पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमचं ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.